ओम नमो आदि सत्य नमो आदि नवनाथ गुरुजी कोरे चला पुरुष निधन करू जय माता बोधी पाल सकल जग सर्व हर हर महादेव शिव शंभो। आज मी जो व्हिडिओ बनवतोय ते हे ध्यानपूर्वक ऐका की जे कुळाचे देवी दैवत आहे ह्या संदर्भात मी व्हिडिओ बनवतोय आणि कुळाचे जे देवी दैवत व कुळाचे जे ताकद आहेत, जे कुळाचे ऋषी मुनिगण आहेत किंवा कुळाचे कुणी जे कुणाचे साधू संत आहेत किंवा कुणाचे कुणी जटाधारी आहेत, काय कुणाचे कुणी कुळाचे कुणी गोसावी आहेत किंवा कुणाचे काय आहेत किंवा काय नाही, तर याबद्दल मी तुम्हाला आज काही गोष्टी महत्त्वाचं सांगणार, तर ध्यानपूर्वक तुम्ही ऐकावं, ठीक आहे। आणि तुम्हाला काय वाटतंय त्यानुसार मला तुम्ही कमेंट करा। आता मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आता तुम्ही जे आता कुळाचे जे ठीक आहे, आता दसरा होता, दसऱ्याला कुळाचे देवी देवत पूजले तुम्ही, कुळाचे जे पण आहे पूजले व त्यांचं काय सांग खानदान वगैरे दिलं किंवा काय दिलं किंवा काय नाही, हे सर्व तुम्ही केलं बरोबर। तर मला काय म्हणायचं माहिती का, तुम्ही काल्पनिक गोष्टी अनुसार आहे ना खानदान कुठल्याच दिव्य शक्तीचं देऊ नका। मग काल्पनिक अनुसार म्हणजे कसं की ठीक आहे ताकद आली, ताकद तुम्हाला सांगितलं ताकद की आली अंगामध्ये कुणाच्या तुमच्या घरामध्ये येते किंवा काय आहे, तर काय आहे आता मी हा व्हिडिओ जो बनवते हे फक्त कुळाचे ज्याचे कुळाचे दिव्य दैवत असताना, तर मी हा व्हिडिओ ह्या लोकांसाठी बनवतो की ज्यांचं कुळाचार व कुळ परंपरा मोठं खटलं आहे, मोठंचे मोठं खटलं। मग त्या कुळामध्ये जवळजवळ ह्यांचे जवळजवळ 20, 22, 23 जण आहेत, म्हणजे 22, 23 जणांचं कुळाचं कुटुंब, मग त्याच्यामध्ये सर्वच आले त्यांची अख्खी भावकी। आणि ह्या लोकांसाठी बनवते की हे सर्व जण मिळून जे आहे ना कुळाचे जे देवी दैवताचं जे विधान करतात ते आणि कुळाचे जे देवी दैवताचं खाणं वगैरे देतात ते, तर तुमच्या कुळाच्या देवी दैवताला व्यवस्थित खाणं जातंय का की नाही जात ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जाणून घ्या। तर काय होतं आता मला हे सांगतोय कुणाला, मी हे बोलतोय कुणाला, आता हे तुम्ही लक्षात ठेवा। कुळामध्ये तुमच्या कुळामध्ये जो चालवणारा जो मोरख्या आहे, जो मेन व्यक्ती तो आता देव सांभाळतोय आणि त्याच्या सानिध्यामध्ये आता सर्व देवांचे खानदान तुम्ही देता सर्वजण मिळून बरोबर। तर माझं त्या व्यक्तींना सांगणं आहे, तुम्ही जरी वयस्कर असलात घरामध्ये किंवा काय असलात तरी तुम्ही सत्तेला सामोरे जा, किंवा मी कुळाचा मोठा आहे, माझीच ताकद खरी आहे, मी बोलतोय तेच खरं आहे, माझ्या अंगात येते तेच खरं आहे, आणि माझ्याच अंगात आलेलं देव चांगला आहे, माझ्याच अंगात येऊन देव सांगतोय तो ठीक आहे, माझ्याच अंगात येऊन जी देवी सांगते ते ठीक आहे। आणि मग बाकीचे त्या कुळामध्ये जे सगळेजण घुमतात ते, प्रत्येक जण घुमतात ते त्यांच्या अंगामध्ये येत आहे, ते म्हणते की माझं हे नाही दिलं, माझं ते नाही दिलं। आणि हे व्हिडिओ ह्याच्यासाठी की ज्याच्या देवाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात सगळे गोटे ठेवलेले आहेत, कुणासाठी गोटे ठेवलेले आहेत, लाकड्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, लाकड्या मूर्त्या ठेवलेले, जुन्या टाक बनवून ठेवलेले, जुन्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत, ते एकमुखी मस्तून असो किंवा 5 मुखी असो किंवा 3 मुखी असो किंवा काही असो, सर्व आणि सर्व गोटेच ठेवलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये त्या कुळामध्ये मुलींच्या पण अंगात येते, मुलांच्या पण अंगात येते, लहान मुलींच्या पण येते, लहान मुलांच्या पण येते, सर्वच येते। ज्या घरामध्ये सून आले त्यांच्या पण येते, त्या घरातले सासू सासरे जे घुमतात ते त्यांच्या पण येते अंगात, आणि त्यांच्यामध्ये सर्व जे आता नवीन जरी सून आले त्याच्या पण अंगात येते ते पण घुमतात त्याचे। आणि ह्या सर्व लोकांना हे सर्व लोक घुमतात ते, आणि त्याच्यामध्ये जो एक त्यांचा जो कुळाचा जो प्रमुख आहे तो पण घुमतोय आणि तो पण त्याच्या अंगात येतोय, तो पण त्याच्या अंगात येतोय आणि तो सांगतो की हे आपल्या ह्या देवीचं आहे आणि आपल्या त्या देवीचं आहे आणि आपल्या त्या देवीचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा सर्व त्रास आहे, आपण हे कुळाचं ह्या देवीचं दिलं पाहिजे, कुळाचे त्या देवीचं दिलं पाहिजे, माझ्या कुळाच्या मावळ्या आहेत, माझ्या कुलाचे अमुक आहेत, माझ्या कुलाचे तमक आहेत, ह्या देवी ते येऊन नाव घेतात सर्वजण आणि सर्वांच्या अंगामध्ये येऊन वेगळे वेगळे नाव घेतात। आणि तुम्ही काय करतात लोक सर्वजण मिळून ह्या सर्वांचा जो मानपान देत आहे, काय जे पण असो ज्यादा तुम्हाला माहिती ते काय मागते काय नाही ते देताय तुम्ही बरोबर, ठीक आहे ना, ते का मी ह्याच्यावरती सांगणार नाही काय देताय काय नाही, पण तुम्ही जे देताय ना मी तुम्हाला ते सांगतोय। आता तुम्ही देताय वगैरे काय देताय तर ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आता त्याच्यात असं होतं की कुणाच्या अंगामध्ये येतोय कोण माहिती का, त्याचा आज्जा येतोय किंवा पंजा येतोय, कोण येतोय त्याचा आज्जा येतोय किंवा पंजा येतोय किंवा त्याचा कुळाचा येतोय कुणी, आणि तो सांगतोय की मीच आहे, माझीच ताकद आहे, अमुक आहेत, फलन आहेत। मग तुम्ही त्याच्या जो तुमच्या कुळामध्ये जो मेन प्रमुख व्यक्ती आहे त्याच्या अंगात येतोय आणि त्याच्या अंगात आल्यानंतर तुम्ही सर्वजण ऐकताय, ते ऐकल्यानंतर मग तुम्ही सर्वजण त्याचं विधिविधान करताय, सर्वांना खाणं देताय। मग तो घरात तो त्रास आहे तो आहेच। मग घरातला त्रास म्हणजे काय की कुणाला
मूलबाळ राहतच नाही, मूलबाळ गळून जातं. काय किंवा कुणाला भयंकर प्रमाणामध्ये त्रास होतो, डोकं दुखणं, अंग चावल्यासारखं होणं, काय अंगाचा पूर्ण थरकाप येणं, अंगाला सारखं चक्र येऊन पडणं, स्वप्न येणं, स्वप्न विचित्र स्वप्न देणं, येऊन छाती दाबल्यासारखं होणं, नरड दाबल्यासारखं होणं, पाय वडल्यासारखं होणं, घुंगरांचा आवाज येणं, कुणाचा वरडल्याचा आवाज येणं, कुणी अचानक येऊन कुणाला येऊन अचानक वरडणं, किंवा अचानक झोपेत येऊन कुणाला हलवणं, किंवा अचानक कुणाला तरी झोपेमध्ये मारणं, काय किंवा अचानकपणे डोकं भयंकर प्रमाणात दुखणं, व त्यांच्या कुळामध्ये प्रत्येकाला कुणाला हार्ट अटॅक येऊन मरणं, कुणाला साप दंश करून मरणं, कुणाला झटकावून मरणं, कुणाला फक्त नुसतं नावाला तापाला आजारी पडून येऊन तुम्ही मेले, पटकून आजारी पडले आणि लगेच तुम्ही मेले 3 दिवसाच्या आतमध्येच. काय कुणाला छातीमध्ये त्रास होणं, छातीत जाळ होणं, हातापायांमध्ये जाळ सुटणं, पूर्णपणे आग सुटणं, डोळ्यांमधून नुसतं भयंकर प्रमाणात वाफ निघणं, विचित्र आवाज येणं, विचित्र दिसणं कुळामध्ये, मग ती स्त्री असो, मुलगी असो, मुलगा असो, कुणी पण असो, काय हे सर्व. आणि ज्यांच्या अंगात येते, फक्त अंगात आल्यानंतर बोलते की माझं हे करा ते करा, आणि त्यानंतर त्या साधकाला त्या घरामध्ये जो कुळाचा जो कोणी पूजत असेल त्याला दिसत नाहीये, आणि घरात येते सर्व घुमतात. मग सगळे घुमतात, तुम्ही सर्व घुमतात, तर हे का घुमतात तुम्ही सर्व? बाबा ही ताकद कुठली आहे? सगळेच घुमतात, आपण सर्व मानपान देतोय, सर्व खाणं देतोय, सर्वच गोष्टी आपण करतोय, मग का आपल्याला अजून का ते दिसत नाहीये, किंवा आपण नीट का होत नाहीये? किंवा जर समजा भक्ती मार्गामध्ये आपल्याला करायचं, येते बाबा देवाचं घेते नाव अमुक येते, एकेकाच्या तुमच्या हे अशा लोकांसाठी बनवला हा व्हिडिओ की एकेकाच्या अंगामध्ये 10-10, 15-15 देवी दैवत येतात. ते काय माझा हा देव आहे, माझा तो देवी हाय. तर हे सर्व गोष्टी काय आहे लक्षात ठेवा. हे सर्व गोष्टीचा जो तुम्हाला त्रास होतोय काय त्याच्यामध्ये तुमच्या कुळामध्ये जे नवीन आली, कुणी सून आली किंवा कुणा न राहणं किंवा काही न राहणं, काय भरपूर लोकांना त्रास होणं, मग तुम्हाला त्रास, ह्याच्यातले त्रास कुठले? कुणाला कॅन्सरचा त्रास होणार, कुणाला ब्लड कॅन्सर दाखवणार, कुणाला मूतखडा दाखवणार, कुणाला अपेंडिक्स दाखवणार पोटामध्ये किंवा काय. आणि तुम्ही सर्व करताय दवाखाना, काय करताय तुम्ही? सर्व दवाखाना करताय. जेवढे रोग तुम्हाला शरीरात दाखवलेले आहेत, सर्व प्रकारचे रोग तुम्हाला दाखवलेत, आणि तुम्ही त्या सर्व रोगवरती तुम्ही दवाखाना करताय, आणि दवाखाना वगैरे करून तुम्हाला कुठल्या प्रकारचा फरक पडत नाही, आणि दवाखाना सर्व नॉर्मल येतोय. काय येतोय? रिपोर्ट सर्व नॉर्मल येतोय. तर हे लक्षात ठेवा की त्यांनी तुमचा कुळाचार बिघडलेला आहे. काय आहे? कुळाचार व कुळाची देवी दैवत जो परंपरा ते बिघडलेलं आहे. मग बिघडलेलं काय आहे? का की तुम्हाला सांगणारं कुणी नाही की बाबा हा तुझा कुळाचा दैवत आहे, की ही तुझी कुळाची अशी दैवत आहे. ते अंगात येऊन तुमच्या बोलतं ही गोष्ट वेगळं, अंगात येऊन बोलतं ह्याला तुम्ही नका मान्यता देऊ. तुमच्या अंगात न येता तुमच्या समोर उभं राहिलाय तो, आणि समोर उभं राहून सांगतोय तो तुम्हाला, तर ते तुमचं सत्य कुळाचं ओरिजिनल. काय किंवा मग तो तुम्हाला कानात आवाज देतोय, तो तुम्हाला चकवा दाखवतोय, घडीत एक दाखवतोय, तुम्हाला ते चकव्यामध्ये खेळवतोय, तुम्हाला अमुक दाखवणं, तमुक दाखवणं, ही पण देवी दाखवणं, ते पण देवी दाखवणं, बाहेरचं दाखवणं, फलानं दाखवणार. ह्याच्यामध्ये ज्या लोकांचा कुळाचार बिघडलेला आहे त्या लोकांसाठी मला तुम्हाला सांगणं आहे की कुळाचार तुमचा व्यवस्थित कसा होऊ शकतो आणि कोण करून देऊ शकतं. ज्या साधकाला त्याच्या भक्ती तपश्चर्या फळ अनुसार त्याला जी प्राप्ती आहे, आणि जे दिव्य ताकदला तुमच्या कुणाच्या अंगात न येता जो त्या दिव्य ताकदीला बघू शकतो, बोलू शकतो, आणि त्या दिव्य ताकदीला ओळखू शकतो, तसाच व्यक्ती, मग ती कुळाची तुमची कुठली पण ताकद असो, मग तसाच व्यक्ती तुमच्या कुळाचे देवी दैवत व्यवस्थित निवडून देऊ शकतात. काय ज्या वेळेस कुळाचे देवी दैवत, आता कुळाचे देवी दैवत म्हणजे आता जे गोटे ठेवलेले आहेत सर्व, आता ज्याच्या कुळामध्ये देवी दैवत गोटे, आता गोटे ठीक आहे, तुम्हाला सांगितलं तो आहे, तुम्ही तेच पुसताय, तोच पुसताय, मग तुम्हाला दिसत का नाही? तुमच्या ठीक अंगामध्ये येते, सर्वांच्या अंगात येते, तुमच्या कुळामध्ये सर्वजण खेळतात. तुम्ही समजा तुम्ही तुमच्या जे पण कुटुंबातले जे प्रमुख आहे, समजा की तुम्ही त्याचा मोरखे आहे, तर सर्व कुळाचं तुम्ही बघताय, ते तुमच्या अंगात येते किंवा एवढ्या सर्व गोष्टी होतात. मग ठीक आहे, तुमच्या अंगात विंगात येते सर्व, मग तुम्ही का आडवे पडता? का तुम्हाला फटके बसतात? का तुम्हाला त्रास होतो? मग तुम्हाला वाटतं की नाही मला ह्या भावकीने केलंय, नाही माझ्या त्या भावबंधाने केलंय, माझ्या त्याच भावकीने केलंय. मग आणि मग काय होतं माहिती का? तुम्ही तुमचं कुळाचार सोडता.
कुळाचं काय आहे तर कुळाचं करताना असा तज्ञ व्यक्ती बघणं गरजेचं आहे की त्याला खरंच ह्याचं त्याला ज्ञान आहे आणि त्यांनी खरंच दुसऱ्याला दिव्य शक्तीची प्राप्ती करून दिली. त्या अंगात बिंगात ते घुमत येऊन ते बसणं ते सोडा, ते तसले मला नका सांगू. तुम्हाला ज्याला कुळाचं व्यवस्थित कुळाचार व्यवस्थित पाहिजे असेल, कुळाचे दिवी दैवत त्याला प्रकट करून घ्यायचं असेल, कुळाची खरी प्राप्ती करायची असेल, त्याच लोकांनी मला संपर्क करा. ठीक आहे. ते 12 भांगडी चौकशी करण्याच्या ऐवजी स्वतःचं ज्ञान स्वतःनी घ्यावा आणि स्वतःला जे दिसतं ते सत्य, स्वतः जे करण जे बघन ते सत्य, ह्या गोष्टी लक्ष ठेवा. त्या अंगात येऊन जर त्यांना घुमत बसायचं असेल तर त्यांनी ते येऊ नका. पण ज्याला हो आमच्या कुळाचे दिव्य दैवत आहे, आमच्या कुळाची ताकद आहे किंवा आमच्या कुळाच्या आजी आहे, आजोबा आहे, पंजोबा आहे, कुणी पण आहे जी कुळाची शक्ती त्याला जर घन रूपामध्ये प्राप्त करायचं असेल, त्याची साधना कशी करून त्याला कशी प्राप्त करून घ्यावा आणि कसं आपलं कुळाचार व्यवस्थित करून घ्यावा, हे सर्व जर गोष्टी तुम्हाला करून घ्यायचं असेल तरच मला तुम्ही मेसेज करा किंवा संपर्क साधा, त्यानुसार तुम्हाला बोलवलं जाईल. पण तरी तुम्ही आल्यानंतर तुमची कर्मफळ पात्रता बघूनच तुम्हाला त्याच्यातनं मार्गस्थ केलं जाणार. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि त्यानुसार काय मग ह्याच्यामध्ये काय सर्वात महत्वाचं लक्षात घ्या. ज्या वेळेस तुम्ही हे सर्व गोष्टी करता, सर्व गोष्टी करून सर्व बघतायत, आपल्या घरात सर्व घुमताय, मग तुम्ही जातात दुसऱ्या भक्त सांगतो की तुमच्या भावाने केलं, तुमच्या चुलत भावाने केलं, तुमच्या अमुक भावाने केलं, तुमच्या फलाना भावाने केलं, तुमच्या तिमक भावाने केलं. मग ह्या गैरसमजमुळे काय होतं, दुसऱ्या भक्ताला फक्त एकच गोष्ट आहे, काय माहिती का, तुम्ही आलात तर तुम्ही भक्तांसाठी काय माहिती का, महाराज लोकांसाठी बकरे तुम्ही, समजलं की नाही. हो ठीक आहे, तुला फक्त सांगून द्यायचं की तुझ्या भावकीने केलं, अमुक केलं म्हणून हे सर्व बाहेरचा त्रास काढून दिला जाईल. एक लक्षात ठेवा, उतारा करून बिंबू टाकून किंवा त्याच्यावरती कोंबडा बिंबडा काही कापून बिपून असं केल्याने कधीच कोण नीट होत नाही. सर्वात महत्वाचं असतं जर तंत्रक्रिया जी केलेली आहे ते तंत्रक्रियेतनं त्याला मुक्त करणं, तंत्रक्रिया तोडगा तो पूर्णपणे काढणं मुळापासून सर्वात महत्वाचा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का, मग ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये काय होतं, घरामध्ये वाद होत नाही. मग तो देव आमचा जो कुळाचा करणारा तो मोठा भाऊ आहे किंवा मोठा चुलता आहे किंवा मोठा काका आहे किंवा मोठा आमचा आजोबा आहे, तो आमचा ऐकत नाही किंवा काय नाही. जर तुम्ही जर कुळ परंपरा असेल तुमची जर मोठा असेल तर सर्वांनी कुटुंबाने काय करायचं माहिती का, मिळायचं आणि बसायचं आणि ह्यावरती चर्चा करायची. कधी पण तुम्ही काय केलं पाहिजे, जे कुळाचे आहेत, जे कुळाचे देवी दैवत पुजतात त्यांनी तुम्ही सर्व कुळाच्या रोज चालवतोय. तुमचे जर मरणाचा मोठा देवावर जो मोठा करून ठेवलेला एवढा आणि त्याच्यात मरणाचे गोटे गाठे ठेवले, तर हे सर्व न्याय निवाडा करून देणारा चांगला भक्कम गुरु तुम्हाला पाहिजे. तुम्हाला रागचिवडे भगत बिगत नाही पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जो त्या दिव्य शक्तीला बघू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो तवाच. आणि मग जे त्या गुरुजनांचं बोलणं त्या दिव्य शक्ती संगत झालंय आणि त्या दिव्य शक्ती झाले सांग ती खरी दिव्य शक्ती ज्यावेळेस तुझ्या अंगात आलं, ज्यावेळेस त्या गुरुच्या त्या दिव्य शक्तीचं जे बोलणं झालंय, कुळाचं जे बोलणं झालंय, कुळाच्या शक्ती जे बोलणं झालंय, जे त्या मुखातनं आलं तर ते समजायचं की हो बाबा ही खरीच ताकद आली. आणि जे त्याचं पार पूर्ण ओरिजिनल कुळाची ताकद कुठली, एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, ज्या वेळेस कुळाची ताकद प्रकट होती तर त्यावेळेस त्याच्या 7, 8, 10, 12 पिढीचं सर्व तो सांगतो. काय सांगतो. आणि जर कुळाची देवी जर प्रकट झाली किंवा देव प्रकट झाला, तिथं पूर्ण कुळ परंपरा सांगते. कुठून आलं, काय आलं, कसं झालं, कुळखंडन कसं झालं, कसं नाही झालं, कुळखंडन कशाला बोलतात, कसं नाही, कुळाच्या कुळ परंपरा कसं केलं पाहिजे, कसं पूजलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय करायचं माहिती आहे का, जर तुम्ही कुळाचे असतील, कुळामध्ये तुमचे दैवत असतील जास्त आणि तुमचे जर मोठं कुटुंब असेल, 20, 30, 40 जणांचं कुटुंब जर असेल, तर काय करायचं माहिती आहे का, कुठल्याही भक्ताच्या न सांगण्यावरनं, न कुणाच्या नादी न लागता, कुठल्याही कुटुंबावरती न संशय घेता सर्व कुटुंबांनी एकत्र व्हायचं. आणि ह्याच्यावर तुम्ही हा सोल्युशन काढा की बाबा आपला कुळाच्या ही दैवत आहे, ही कुळाची ही परंपरा आहे, कुळाची आपली परंपरा पूर्वतन काळापासून आलेली जी परंपरा आहे ती आपल्याला व्यवस्थित करणारं गुरुजन कोण आपल्याला भेटन आणि कोण ओळखन की हे दैवत कोण जाणून देईन, कोण नाही, आणि कोण आपल्याला ह्या त्रासातनं मुक्त करून, ह्या त्रासातनं मुक्त करून आपल्याला आपल्या कुळाची देवी दैवत घन रूपात कसं प्राप्त करावं, कसं प्रकट करावं, ही साधना विधान आपल्याला कोण सांगन, आपल्याला कोण मार्गदर्शन करण आणि कोण आपला कुळाचार व्यवस्थित करण, काय हा जो सांगणारा तुम्हाला भेटन तो बघा. ठीक आहे. आता मी माझे काय गोष्टी सांगून काय मला मोठंपणा सांगायचं नाहीये, पण ज्याला असं वाटत असन माझ्या भक्ती अनुसार, माझ्या तपश्चर्यानुसार की कर्मफळानुसार की बाबा हा व्यक्ती योग्य आहे, तर एकदा तुम्ही येऊन भेटून जा. मग त्यानंतर तुम्ही ठरवा. येऊन सल्ला तर घ्या एकदा.
ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही जे कुळाचे आहेत ना ती करून घ्या. पण मी सांगतो की तुम्ही कुटुंब सर्व जर मिळून जर हे कुळाचारचं तुम्ही न्याय निवाडा नाही केला तर तुमचं असंच एक एक कुटुंब पूर्ण सर्वनाश व्हायला जाणार. का की तुम्हाला माहिती नसणार हे कुळाचे देवी देवतांचं खाणं काय आहे काय नाही. त्यांनी मग ज्यावेळेस कुळाचे देवी देवतांचं खाणं पूजलं जात नाही, कुळामध्ये जे तांत्रिक आहेत, कुळामधले जे तांत्रिक आहेत ते तांत्रिकने कुठल्या शक्ती प्राप्त केलेले आहेत, कुठल्या शक्ती प्राप्त केल्या नाही, कुठल्या शक्तींना जागा दिल्या आपल्या कुळाच्या, ते आपल्या कुळाचे पंजोबा असू, वडील असू, आजोबा असू, खापर पंजोबा असू, पणजी असू, कुणी पण असो, तर हे सर्वात महत्वाचं आहे. तर हे तुम्ही सर्व जाणून घेणं महत्वाचं आहे ते सर्व. आणि हे सर्व जाणून घेतल्यानंतरूनच आहे ना मग तुम्हाला कळेल की खरंच की खरी शक्ती काय असते, खरी कुळाची ताकद काय असते, खरं ज्ञान काय असतं, खरं गुरुचं मार्गदर्शन काय असतं आणि खरं गुरु शिष्य परंपरा काय असतं. आजपर्यंत माझ्याकडे येणारे कुठलेही साधक असो किंवा काय असो, मी कधीच कुठला असा अंगारा धुपारा पण असं त्यांना दिलेला नाही की हे दर बाबा तू हे तुझा अंगारा धुपारा तुला हा आणि तू नीट होऊन हा भस्म तू खा. असलं भटकंती मी कुणाचं करत नाही. जे आहे ते आहे, जे केलं जे आहे ते केलं, तिथं भगवंत जो काय करून तो करून त्याच्यातच तू नीट. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा जे माझे बघतात ते. आणि जर तुम्ही कुळाचे मोठे आहेत आणि तुम्ही हे व्हिडिओ बघता ते, तर तुमचा अहंकारपणा तुम्ही बाजूला ठेवा की मी कुळाचा मोठा आहे, हा काय मला 1.5 शाणा सांगतोय, तो मला काय 1.5 शाणा सांगतोय. 1.5 शाणा काय सांगतोय किंवा तो 1.5 शाणा काय दाखवते ते तुम्हाला महत्वाचं नाहीये. सर्वात महत्वाचं आहे की तुमची ताकद तुमच्याला समोर दिसते का, तुमच्याशी बोलते का, सगळे कुळाचे देवी दैवतचं न्याय निवाडा झालाय का, व्यवस्थित निवडून दिलंय का, तुमच्यासाठी तो महत्वाचा आहे. त्याच्यामुळं माझ्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. जरी तुम्ही माझ्यापेक्षा वयाने जरी मोठे असते ना, तुम्ही हा व्हिडिओ माझा बघत असाल, पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही वडील धरत जरी असलात तरी तो मोठापणा, तो अहंकार थोडासा बाजूला ठेवा. जोपर्यंत आपण अहंकाराचा प्याला खाली करत नाही तोपर्यंत ज्ञानाचा प्याला कसा भरणार. सर्वात महत्वाचं माझं सांगणं काय की तुम्हाला जे डोळ्याने दिसन ते सत्य, तुम्ही जे करसान सत्य, तुम्हाला जे बघताय तुमच्या कोणाचे देव प्रकट होऊन जे सांगतात ते सत्य. तुम्ही मग ती फक्त ती अंगाताची ती तुम्ही घुमताय जाताय, मग तुम्ही घाळ पाडताय, तुम्ही लोळताय, मग नंतर लय जाम झालो मी, असं झालं, त्यांनी केलं मला, ते शिवताचं झालं मला, त्यांनी येऊन काय केलं, मग माझ्या भावनेच काहीतरी केलं असेल, माझ्या चुलत भावनेच काहीतरी केलं असेल, माझ्या बहिणीनेच काय केलं असेल, माझ्या आत्यानेच केलं असेल, फलनं बिस्तानं. ह्या नातेवाईकांमध्ये नका भटकू, नातेवाईकांच्या ह्याच्यामध्ये गुरफडू नका. कुटुंब आहे. तुम्ही सर्वांनी कुटुंबाने मिळून राहिलं तर कुटुंबाची ताकद बळकट होते. जर तुम्ही कुटुंबामध्ये फूट पडत असाल, कुटुंबामध्ये एकमेकाचा घात होत असाल, जर कुटुंबामध्ये विश्वासच नसेल आणि कुटुंबामध्ये जर तुम्ही विश्वास टिकून ठेवतच नसाल, तर तुम्हाला कसं तुमचं कुटुंब एकत्र राहणार आणि काय कुळाच्या राहणार. मग तुम्ही याच्यामध्ये काय करतात, मग जे आता मेन मोठे काय, ठीक आहे तो आपल्या कुळाचं मानत नाही, काय करत नाही, त्याचं त्याला व्हायला टाका. मग ते हे करत नाही, त्याचं त्याला व्हायला टाका. अहो किती जणांना व्हायला टाकणार तुम्ही, किती केलं तर तुमचं रक्तमासाचं हाडाचं आहे ते. किती केलं तुमचा वंशावळच आहे ना ते भाऊ असो, बहीण असो, कुणी पण असो, चुलता असो, चुलती असो, चुलत भाऊ असो, चुलता असो, कुणी पण असो. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का, योग्य गुरुजनांकडे येणे आणि व्यवस्थित तुम्ही मार्गदर्शन घेणे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा अहंकार बाळगू नका आणि खरंच आपल्या कुळाचे देवी दैवत कोण आहेत किंवा खरं कुळामध्ये कोण ऋषीमुनी आहे, कोण तपस्वी आहे किंवा काय आहे, व्यवस्थित जाणून घ्या. त्याची साधनं कशी करायची, त्याला कसं प्राप्त करायचं, विधान कसं असतं काय नाही, ते सर्व गोष्टी करून घ्या आणि कुळाचार व्यवस्थित करून घ्या. आणि कुळाचार व्यवस्थित करणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. ही कुणाची बसची बात नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे ज्यांनी तपस साधनात प्राप्ती खरं केलेली आहे त्यालाच कळतं ते, नाहीतर ते कुठल्या भक्ताला पण टिकू देत नाही. तिथं कुळाची ताकद अशी असतात खतरनाक, कुणी पण येऊ दे 1.5 शाणा, तो भगतचा बाजारच उठून टाकतात जागेवर ते. ठीक आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तर तुम्ही ते ध्यानपूर्वक तुम्ही ते बघा. ज्यांच्या पुढे माझा व्हिडिओ गेला त्यांनी व्यवस्थित बघा आणि कुळाचार तुमचं व्यवस्थित करून घ्या. हेच माझं तुम्हाला म्हणणं आहे. म्हणून माझ्या शब्दाला आता मी पूर्ण विराम देतो. एवढं सांगून सर्व ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरु परत, जय माता भक्ती पारक सकल जगत हर हर महादेव शिव शंभो.